Okay, friends, the next article from the topic elements of the group number 16, 17 and 18, and that one is nothing but the chemical properties of chlorine. Yeah, you can say chemical reactions of chlorine. Okay, लास्ट व्हिडिओमध्ये आपण गेल्या वेळेस प्रिपरेशन मेथड फॉर क्लोरीन हे आपण घेतलं होतं, बरोबर. म्हणजे क्लोरीन आपल्याला ग्रुप नंबर 17 माहिती आहे, त्याच्यातलं क्लोरीनचं आपल्याला कंपाऊंड्स ऑफ क्लोरीन आपण घेतलं. कंपाऊंड्स ऑफ क्लोरीन मध्ये नंबर फर्स्ट वन आपल्याला क्लोरीन घ्यायचा Cl2 आणि सेकंड घ्यायचा HCl. ओके, आता त्याच्यामध्ये आपल्याला क्लोरीनचं काय झालं तर प्रिपरेशन मेथड झालं, फिजिकल प्रॉपर्टीज झालं. आता आपल्याला नेक्स्ट काय घ्यायचं आहे तर दॅट इज द केमिकल प्रॉपर्टीज ऑफ क्लोरीन. सो Cl. In chemical properties of chlorine, there are at about the 8 reactions. Which are that one? Number first one, reaction of chlorine with metal, reaction of chlorine with non-metal, reaction of chlorine with hydrogen, reaction of chlorine with hydrocarbons. ह्या चार आहेत त्या एकदम सिंपल आहेत. आता इकडचं रिॲक्शन विथ अमोनिया ही मात्र महत्वाची रिॲक्शन आहे. रिॲक्शन ऑफ क्लोरीन विथ अल्कली लाईक NaOH, त्याच्यामध्ये परत दोन आहेत, कोल्ड अँड डायल्यूट अल्कली, हॉट अँड कॉन्सन्ट्रेटेड अल्कली. ही एक रिॲक्शन महत्वाची आहे. नंबर नेक्स्ट वन दॅट इज द ब्लिचिंग ऍक्शन ऑफ क्लोरीन या ब्लिचिंग प्रॉपर्टी ऑफ क्लोरीन, म्हणजे क्लोरीन कॅन बी यूज्ड एज द ब्लिचिंग एजंट, ते एक घ्यायचं आहे. नंबर 7 झालं. आणि नंबर 8 आपल्याला घ्यायचं आहे अँड दॅट वन इज नथिंग बट द ऑक्सिडायझिंग प्रॉपर्टी ऑफ क्लोरीन. ओके, सो दॅट इज द रिॲक्शन विथ अमोनिया, with alkali, bleaching action and oxidizing property of chlorine. That are the 4 important reactions. Okay, so see one by one. When you can consider, suppose for example, आपण आता हे लिहून ठेवलेलं, याचा एक स्क्रीनशॉट अगोदरच काढून घ्या, म्हणजे आपल्याला जरा थोडंसं बॅलन्सिंग आपण करणार आहे, मात्र ते जरा थोडंसं पुन्हा एकदा काय करा, राईट डाऊन करा. ओके, आता सी या रिॲक्शन विथ मेटल. आपल्याला माहिती आहे when the metal can be reacts with chlorine, there is the formation of metal chloride. कारण का मेटल म्हटलं तर आपल्याला माहिती आहे दे आर द इलेक्ट्रोपॉझिटिव्ह या यू कॅन से लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह अँड देअरफॉर द क्लोरीन इज इलेक्ट्रोनिगेटिव्ह. व्हेन द क्लोरीन कॅन बी कंबाइन्स विथ मेटल ॲट द टाइम देयर इज द फॉर्मेशन ऑफ मेटल क्लोराइड्स. ओके, आता रिएक्शन आपल्याला बॅलन्स करायची आहे. सिंपल रिएक्शन आहे. Na+Cl2 गिव्स NaCl. झालेल्या रिएक्शन्स आहेत बाळांनो. आपल्याला माहिती आहे इथं 2 क्लोरीन आहेत तर इथं ट्वाइस NaCl येईल, इथं 2 सोडियम आहेत म्हणजे इथं ट्वाइस Na येईल, म्हणजे ट्वाइस Na+Cl2 गिव्स ट्वाइस NaCl. सिंपल रिएक्शन आहे, फक्त रिएक्शन मात्र बॅलन्स पाहिजे, लक्षात घ्या. Mg+Cl2 दॅट इज द मॅग्नेशियम प्लस क्लोरीन, देयर इज द फॉर्मेशन ऑफ मॅग्नेशियम क्लोराइड. ऑलरेडी balanced equation है. Number next one, aluminium plus chlorine, at that time there is the formation of aluminium chloride, and you know very well the molecular formula for aluminium chloride is the AlCl3. correct. आता इथं जर घेतलं आपण तर 3 क्लोरीन आहेत, इकडं 2 आहेत, म्हणजे आपण इकडं थ्राईस करूया आणि इकडं ट्वाइस करूया, म्हणजे क्लोरीन बॅलन्स झाले. साहजिकच आता इथं 2 अल्युमिनियम झाले म्हणून आपण काय लिहिलं ट्वाइस Al. सो व्हेन यू कॅन कन्सिडर द 2 मोल्स ऑफ अल्युमिनियम कंबाइन्स विथ 3 मोल्स ऑफ क्लोरीन, देयर इज द फॉर्मेशन ऑफ 2 मोल्स ऑफ अल्युमिनियम क्लोराइड. सो दिस वन इट इज द रिएक्शन विथ मेटल ऑफ दॅट क्लोरीन. ओके, मग आता याच्यामध्ये आणखीन तुम्ही Fe घेऊ शकताय. Fe प्लस क्लोरीन देयर इज द फॉर्मेशन ऑफ FeCl2, किंवा आणखीन कॉपर प्लस क्लोरीन देयर इज द फॉर्मेशन ऑफ कॉपर क्लोराइड. कोणतेही मेटल्स घ्या, काही प्रॉब्लेम नाही. मेटल कॅन बी कंबाइन्स विथ क्लोरीन, देयर इज द फॉर्मेशन ऑफ अ मेटल क्लोराइड्स. ओके, आता नंबर नेक्स्ट वन, रिएक्शन विथ नॉन मेटल. नॉन मेटल म्हटलं की आपल्याला माहिती आहे नॉन मेटल्स आर प्लेस्ड टू द राइट हँड साइड ऑफ द पिरियडिक टेबल. ओके, ऍक्च्युअली द ग्रुप नंबर 17 इट इज नथिंग बट द नॉन मेटल्स, बट द ग्रुप नंबर 16 that are also some non metals. Group number 15 which can be also same which can be that is the shows the properties of non metals. मग आता आपण इथं फॉस्फरस घेतलाय, इट इज द एलिमेंट फ्रॉम ग्रुप नंबर 15. फॉस्फरसचा मॉलिक्यूल काय P4 आहे. फॉस्फरस प्लस क्लोरीन देयर इज द फॉर्मेशन ऑफ फॉस्फरस क्लोराइड. एकाच वाक्यात लक्षात घ्या, म्हणजे साधं एक्झाम्पल तुम्हाला देतो. याच्या अगोदर आपण इंटरहॅलोजन कंपाऊंड घेतलेले आहेत किंवा ऑक्साइड्स ऑफ क्लोरीन घेतलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण आहे तर फ्लोरीन आहे. सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह फ्लोरीन, आणि आपण म्हटलं होतं की फ्लोरीन कॅन बी कंबाइन्स विथ एनी एलिमेंट ऑफ द पिरियडिक टेबल, इट कॅन बी फाउंड देअर फ्लोराइड्स. त्याच्यानंतर नेक्स्ट कोणाचा नंबर लागतो इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीच्या बाबतीमध्ये तर ऑक्सिजन. फ्लोरीनपेक्षा थोडंसं कमी, बरोबर आहे. ऑक्सिजन which can be combines with any element from the periodic table, it can be forms their oxides except fluorine, असं पण आपण म्हटलं होतं. म्हणजे इथं ऑक्साइड्स मिळणार आहेत. आणि ऑक्सिजन नंतर नंबर कोणाचा लागतोय तर क्लोरीनचा लागतोय, लक्षात घ्या. म्हणजे क्लोरीन जर घेतलं ना तर ऑक्सिजनपेक्षा थोडंसं लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे की थोडक्यात एक लक्षात घ्या की ऑक्सिजन आणि फ्लोरीन जर सोडलं, जनरली लक्षात येतंय का बघा, तर मग आपल्याला त्याचे काय मिळतील क्लोराइड्स मिळतील. ओके, मग त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की अगदी तुम्ही ग्रुप नंबर 16
पर्यंत आला ना तरी चालतंय, सल्फर पर्यंत. लक्षात आलं? म्हणजे फॉस्फरस प्लस क्लोरीन देर इज द फॉर्मेशन ऑफ अ फॉस्फरस ट्रायक्लोराइड PCl3. आता रिएक्शन जर बॅलन्स करायचे तर इथं 4 फॉस्फरस आहेत म्हणजे इथं आलं 4 PCl3. हे बॅलन्स करताना हे झालं 12 म्हणजे इथं आलं 6Cl2. P4 plus 6Cl2 there is the formation of 4 PCl3 that is the phosphorus trichloride. This is the balance equation. Okay. सल्फरचा मॉलिक्यूल आपल्याला माहिती आहे, इट इज द ऑक्टा ॲटॉमिक मॉलिक्यूल विच कॅन बी हॅव्हिंग द पकड रिंग स्ट्रक्चर क्राउन शेप्ड. आठवतंय का बघा? म्हणजे सल्फर प्लस क्लोरीन देर इज द फॉर्मेशन ऑफ सल्फर क्लोराइड S2Cl2. आता इथं जर 8 आहेत तर आपल्याला इथं 4 घ्यावं लागेल म्हणजे हे 8 बॅलन्स झाले. हे बॅलन्स करताना इथं किती झाले? 8 झाले म्हणजे इथं आपल्याला 4 घ्यावं लागेल. म्हणजे व्हेन यू कॅन कन्सिडर द S8 plus 4Cl2 देयर इज द फॉर्मेशन ऑफ 4S2Cl2. सो दिस वन इट इज द रिएक्शन ऑफ क्लोरीन विथ मेटल अँड रिएक्शन ऑफ क्लोरीन विथ नॉन मेटल. ह्या दोन रिएक्शन्स आपल्याला महत्वाच्या होत्या. ओके. आता याच्यानंतर बॅलन्सिंग करत करत जा, थोडंसं पुढे जा. आता नंतर पुढची रिएक्शन घ्यायची आहे, दॅट इज द रिएक्शन ऑफ क्लोरीन विथ हायड्रोजन. आता हायड्रोजन बरोबर आपल्याला माहिती आहे H2 plus Cl2 घेतलं की काय तयार होणार आहे बाळांनो? कितीतरी वेळा झाले देयर इज अ फॉर्मेशन ऑफ ट्वाइस HCl. मी लिहून ठेवलंय फक्त पटपट आपण घेतोय. आता जर का समजून चला रिएक्शन ऑफ हायड्रोजन विथ क्लोरीन त्यांनी घेतलं इथं हायड्रोजन सल्फाइड H2S. ऍक्च्युअली दिस वन इट इज द रिएक्शन विच कॅन बी शोज द ऑक्सिडायझिंग प्रॉपर्टीज ऑफ क्लोरीन. ते आपण परत रिपीट करणार आहे, परत एकदा आठवण करून देतो पण इथं क्लिअर करूया. H2S प्लस क्लोरीन देयर इज द फॉर्मेशन ऑफ HCl प्लस सल्फर. म्हणजे आता इथं 2 हायड्रोजन 2 क्लोरीन काय मिळणार आपल्याला? ट्वाइस HCl आणि हा सल्फर इकडे निघून गेला. आता याच्यामधला जर सल्फर घेतला ना तर हा आहे -2. बरोबर आहे, कारण इकडे 2 प्लस झाले. ह्या -2 चा इकडे काय झाला तर 0 झाला. लक्षात घ्या. म्हणजे इथं सल्फरचं ऑक्सिडेशन झालं, इन्क्रीज इन ऑक्सिडेशन स्टेट. बरोबर आहे. मग ऑक्सिडेशन ऑफ सल्फर कॅन बी कॅरीड आउट ड्यू टू धिस क्लोरीन. देअरफॉर क्लोरीन कॅन बी ऍक्ट एज द ऑक्सिडायझिंग एजंट. That one is nothing but the sulfide ion converted to sulfur. म्हणजे ऑक्सिडेशन ऑफ सल्फाइड आयन कॅन बी कॅरीड आउट ड्यू टू दिस क्लोरीन. म्हणजे क्लोरीन कॅन बी ऍक्ट एज द ऑक्सिडायझिंग एजंट. म्हणून ही रिएक्शन महत्वाची आहे. H2S plus Cl2 gives twice HCl plus sulfur which can be shows the oxidizing nature of a chlorine. आणखीन आपण रिएक्शन घेणार आहे. ओके. नंबर नेक्स्ट वन रिएक्शन विथ हायड्रोकार्बन. आता ह्या दोन्ही रिएक्शन तुम्हाला ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये बाळांनो झालेले आहेत. अगदी एका वाक्यामध्ये when the alkane combines with chlorine at that time in presence of UV light, yeah you can say that is the sunlight, there is the formation of alkyl chloride. म्हणजे मिथेन प्लस क्लोरीन घेतलं इन प्रेझेन्स ऑफ HNu या सनलाइट या UV लाईट असं जरी लिहिलं तरी चालेल. देयर इज द फॉर्मेशन ऑफ मिथाइल क्लोराइड प्लस HCl. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये आपली पहिलीच ही प्रिपरेशन मेथड आहे. फक्त एक लक्षात घ्या, ही रिएक्शन इथं थांबत नाही, ते तुम्ही ऑर्गॅनिक मध्ये शिकाल बाळांनो. पण आपल्या माहितीसाठी काय घेतलं तर एक हायड्रोजन बाजूला काढला, त्याच्या जागेवर एक क्लोरीन गेला, आपल्याला काय मिळालं मिथाइल क्लोराइड प्लस HCl. इथेन घेतलं असतं इथाइल क्लोराइड प्लस HCl. लक्षात येतंय का बघा त्याप्रमाणे. ओके. आता हे अल्किन आहे, कार्बन डबल बॉन्ड कार्बन आहे. आता 2 कार्बन आहेत, दॅट वन इज नथिंग बट द इथिन. या इन कॉमन सिस्टीम इट इज कॉल्ड द इथिलीन. Okay, ethylene can be treated with chlorine. At that time, what happens here? The pi bond can be undergoes the breaking. Addition of chlorine can be carried out. Therefore, there is the formation of an addition product, and that one is nothing but the CH2Cl dash CH2Cl. आता हे जे आहे CH2Cl आणि CH2Cl याला आपण काय म्हणतो तर दॅट वन इज कॉल्ड ॲज इथिलीन क्लोराइड. लक्षात येतंय का बघा? CH2Cl मी हे लिहितो. ओके. आणि बॉन्ड CH2Cl. ओके. दिस वन इज कॉल्ड ॲज इथिलीन डायक्लोराइड. बरोबर आहे, इथिलीन डायक्लोराइड. पण तुम्हाला ऑर्गॅनिक मध्ये झालेला आहे. ऍक्च्युली आता आपण ऑर्गॅनिक घेत नाही पण आठवण करून देतो. हे जे 2 आहेत का ना हे जवळ जवळच्या कार्बनला आहेत, शेजारी शेजारच्या कार्बनला आहेत आणि म्हणून याला तुम्ही म्हणता दॅट वन इज कॉल्ड द विसिनल डायहालाइड. आठवतंय का बघा? बरोबर. आणि याच्याच ऐवजी जर आपण असं घेतलं CH3 देन यू कॅन राईट हिअर CHCl2. मोलिक्युलर फॉर्म्युला तोच आहे C2H4Cl2 C2H4Cl2. लक्षात घ्या. पण एकाच कार्बनला जर का 2 क्लोरीन असतील तर मात्र या कंपाऊंडला म्हणायचं इथिलिडीन डायक्लोराइड. ओके. अँड धिस वन इट इज नथिंग बट द जेमिनल डायहालाइड. हे झालेलं आहे तुम्हाला बाळांनो. मग आता इथं जर ऍडिशन रिएक्शन करायची आहे, एक बॉन्ड ब्रेक केला
तर इथं तुम्हाला जेमिनल मिळू शकत नाही का, तर या कार्बनला 2 हायड्रोजन आहेत, या कार्बनला 2 हायड्रोजन आहेत, म्हणजे तुम्हाला इथं काय मिळणार, विसिनल डायक्लोराइड मिळणार आहे. लक्षात आलं. आता दिस इथिलीन डायक्लोराइड इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज 1,2. आठवतंय का बघा, 1,2 म्हणजे आपल्याला इथं घ्यायला लागेल, हा 1 नंबर, हा 2 नंबर, 1,2 डायक्लोरो इथेन, बरोबर. आणि याचं घेतलं तर 1,1 डायक्लोरो इथेन. आयुपीएससी नेम झालेले बाळांनो 11वीला तुम्हाला. सो दिस वन, दीज आर द 4 रिएक्शन्स, व्हेरी सिंपल रिएक्शन. रिएक्शन ऑफ क्लोरीन विथ मेटल, नॉन मेटल, हायड्रोजन, अँड नेक्स्ट वन दॅट इज द रिएक्शन ऑफ क्लोरीन विथ हायड्रोकार्बन. ओके. आता ह्या महत्वाच्या रिएक्शन्स आपल्याला घ्यायच्या, या परीक्षेमध्ये तुम्हाला येऊ शकतात 2 मार्काला. लक्षात घ्या. एक्सप्लेन द रिएक्शन ऑफ क्लोरीन विथ अमोनिया. आता अमोनिया बरोबर घ्यायचे तर ह्या दोन्ही रिएक्शन्स आपण लिहिलेल्या आहेत बाळांनो. व्हेन यू कॅन कन्सिडर द NH3 plus Cl2 and second one is also NH3 plus Cl2. But what is the difference? In first reaction you can take excess of ammonia, while in second reaction you can take excess of chlorine. म्हणजे अमोनिया प्लस क्लोरीन आहे का नाही, ह्या रिएक्शन मध्ये तुम्ही एक्सेस कोणाला घेताय, आयदर अमोनिया इज इन एक्सेस or chlorine is in excess, depends on that one the products which can be formed in that reaction. म्हणजे हे प्रॉडक्ट्स नेमके आपल्याला माहिती असली पाहिजेत. लक्षात घ्या बाळांनो. परत एकदा सांगतो, जरा थोडंसं लक्षात घ्या. जर अमोनिया एक्सेस घेतला ना तर तुम्हाला मिळतं अमोनियम क्लोराइड प्लस इव्हॉल्युशन ऑफ नायट्रोजन गॅस. हे पाठच करावं लागेल. लक्षात घ्या. म्हणजे एक्सेस ऑफ अमोनिया, अमोनिया आहे ना NH4Cl प्लस N2, आणि जर क्लोरीन एक्सेस आहे तर इथं क्लोरीनचे जास्त दिसत आहेत बघा, दॅट इज द नायट्रोजन ट्रायक्लोराइड NCl3 plus HCl. Okay, so first we can write here the NH3 plus Cl2 in which ammonia is in excess. At that time there is a formation of NH4Cl plus N2. रिएक्शन आपली बॅलन्स नाहीये. आता बॅलन्स कशी करायची ते पहिल्यांदा समजून घ्या आणि मग आपण क्लिअर करूया. आता इथं जर NH3 घेतला अमोनिया, ओके, इन दिस अमोनिया नायट्रोजन कॅरीज -3, कारण 3 हायड्रोजन +3, म्हणजे NH3 मधला जो नायट्रोजन आहे त्याच्या डोक्यावर आहे -3 चार्ज. लक्षात येतंय का बघा. आता त्याचं कन्व्हर्जन इथं जर तुम्ही नायट्रोजन घेतला, दोन्ही ठिकाणी आहे ना बाळांनो, इथं जर घेतला तर हायड्रोजनचे 4 प्लस झाले, त्यातला 1 मायनस कोणाचा गेला, क्लोरीनचा, राहिलेले 3 मायनस नायट्रोजनचे आहेत. म्हणजे इथं नायट्रोजनच्या ऑक्सिडेशन स्टेटमध्ये चेंज नाही, चेंज इथं आहे. म्हणजे याचं कन्व्हर्जन नायट्रोजनला झालं ज्याचा चार्ज आहे 0, N2. तो आपण घेऊया, काळजी करू नका. म्हणजे इथं आता मी तुम्ही म्हणताय तसं इथं N2 घेतो. जर इथं N2 पाहिजे तर इथं ट्वाइस पाहिजे, म्हणजे नायट्रोजन काय झाले, बॅलन्स झाले. आता -3 converted to 0, that one is nothing but the increase in oxidation state, therefore it is the oxidation reaction. किती, तर that one is the -6, म्हणजे 6 electrons can be donated in this reaction. म्हणजे अमोनियाचं कन्व्हर्जन मधल्या त्या नायट्रोजनचं जर N2 मध्ये झालं तर आपण बॅलन्सिंगला इथं ट्वाइस NH3 घेतलं पाहिजे. लक्षात घ्या. म्हणजे इथं आपण पहिल्यांदा या नायट्रोजनला बॅलन्स केलं, हे दोन झाले, पण आपली रिएक्शन अजून बॅलन्स नाही. पहिल्यांदा एक एक पॉइंट क्लिअर करा. आता नंबर नेक्स्ट, इथला जो क्लोरीन आहे ना तो 0 मध्ये, इथं गेला -1 मध्ये, म्हणजे Cl2 व्हॉट आय से विच कॅन बी कन्व्हर्टेड टू Cl-. बरोबर आहे. 2 क्लोरीन आहेत तर इथं ट्वाइस Cl- येईल. दिस 0 कन्वर्टेड टू -1, दॅट इज द रिडक्शन रिएक्शन, अँड देअरफॉर वी कॅन राईट हियर द 2 इलेक्ट्रॉन्स. लक्षात आलं का बघा. म्हणजे Cl2 विच गेन्स 2 इलेक्ट्रॉन्स कन्वर्टेड टू Cl-. आता या रिएक्शन मध्ये 6 इलेक्ट्रॉन दिलेत तर इथं 2 इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केलेत, म्हणजे या रिएक्शनला आपल्याला मल्टिप्लाइड बाय काय केलं पाहिजे, 3 केलं पाहिजे. म्हणजे इथं 3 Cl2, इथं 6 इलेक्ट्रॉन्स, इथं काय येईल 6 Cl-. कळलं बाळांनो. आता बघा, हे 6 इलेक्ट्रॉन कॅन बी कॅन्सल्स विथ इच अदर, म्हणजे इथं Cl2 3 आहेत, म्हणजे आपल्याला इथं 3 Cl2 घ्यावं लागेल. पटलं. आता हे 3 Cl2 करताना 6 Cl- आहेत, म्हणजे हे -Cl-6 आहेत, म्हणजे इथं घेताना 6 NH4Cl घ्यावं लागेल. म्हणजे क्लोरीन 6 बॅलन्स झाले. आता हे बॅलन्स करताना नायट्रोजन 6 इथं आणि हे 2, म्हणजे आपल्याला इथं अमोनिया 8 घ्यावा लागेल.
8NH3 रिॲक्शन बॅलन्स कशी करतोय बघा, कारण बॅलन्स महत्वाचं आहे. आता इथं जर 8 नायट्रोजन आहेत तर हे 8 नायट्रोजन, सॉरी हे 6 आणि हे 2 8, क्लोरीन 6 झाले. हायड्रोजन किती झाले, 8 त्रिक 24, 6 चौक 24. रिॲक्शन आपली बॅलन्स आहे. म्हणजे बॅलन्सिंग करताना मी तुम्हाला डायरेक्ट असं नाही लिहून दिलं की 8 अमोनिया प्लस 3Cl2 gives 6NH4Cl plus N2. So that one is nothing but, suppose for example the in ammonia is in excess, at that time there is the formation of ammonium chloride plus nitrogen gas. Actually this one it is the preparation method for nitrogen also, पण आपल्याला आता ते ग्रुप नंबर 15 नाहीये, 16 17 18 आहे, म्हणून आपण पहिल्यांदा ही रिएक्शन पुन्हा बोलतोय. खूप 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 महत्वाची आहेत या 4 रिएक्शन्स, लक्षात घ्या बाळांनो. म्हणजे इथं पहिल्यांदा ही क्लिअर झालं, बॅलन्सिंग कसं आलं कळलं. आता NH3 plus Cl2, if the Cl2 is in excess, क्लोरीन एक्सेस मध्ये, तर मग प्रॉडक्ट काय, NCl3 प्लस HCl, पाठच पाहिजे. आता इथं बघा, इथं 3 आहेत, इथं 2 आहेत, म्हणजे आपण काय करूया, याला टॉईस करूया, म्हणजे इथं किती झाले 6, म्हणजे इथं थ्राईस करूया, म्हणजे किती झाले 6 झाले, बरोबर आहे. आता जर हे 6 झाले तर इथं हायड्रोजन 3 आहेत, म्हणजे इथं थ्राईस HCl आलं. आता गंमत काय झाली बघा, जरा लक्षात घ्या. म्हणजे इथं जर का आपण 2 घेतले तर हे 2 करायला लागतील, मुद्दा म्हणून मी इकडं तिकडं केलं. 2 नायट्रोजन 2. आता इथं हायड्रोजन 6, तर इथं 3च झाले. आता परत याला 6 करावं तर क्लोरीन बिघडतील. म्हणजे रिॲक्शन बॅलन्स करताना जरा थोडंसं आपलं लक्ष पाहिजे, लक्षात घ्या. मग आता रिॲक्शन कशी बॅलन्स करायची, नायट्रोजन 1 आहे, नायट्रोजन 1 आहे, इथं तो -3 मध्ये, इथं तो +3 मध्ये, काही प्रॉब्लेम नाही. इथं 3 हायड्रोजन आहेत, इथं थ्राईस HCl करा बाळांनो. इथपर्यंत आयडिया क्लिअर. आता थ्राईस HCl झाला, हायड्रोजन 3 झाले, नायट्रोजन 1, क्लोरीन किती झाले 3 आणि 3 6, इथं थ्राईस करा, रिॲक्शन तुमची बॅलन्स होऊन जाईल. म्हणजे बॅलन्सिंग करताना मी पहिल्यांदा कुणाला बॅलन्स केलं हे जरा थोडंसं काय करायचं, लक्षात घ्यायचं, म्हणजे आपल्याला जरा समजून जाईल बाळांनो. लक्ष देताय का बघा. म्हणजे when you can consider here ammonia can be treated with excess of chlorine, at that time there is the formation of nitrogen trichloride plus thrice HCl. So this one it is the balanced chemical equation. So this one it is the very important reaction. मग रिएक्शन तुम्हाला प्रश्न कसा येईल, what is the action of chlorine with excess ammonia, किंवा what is the action of excess chlorine with ammonia. म्हणजे ह्या प्रमाणे आपल्याला लिहिता आलं पाहिजे. इज दॅट क्लिअर. आता नंबर नेक्स्ट वन, रिॲक्शन विथ अल्कली, अँड दॅट वन इज नथिंग बट द सोडियम हायड्रॉक्साइड. आता ह्या 2 रिॲक्शन्स आपल्याला समजून घ्यायचे आहेत. सी आर, when you can consider the alkali, that is the sodium hydroxide, which is also called as caustic soda. NaOH ला caustic soda म्हणायचं आणि KOH ला caustic potash म्हणायचं. हे आपल्याला झालेलं आहे, लक्ष देताय का बघा. मग NaOH, cold and dilute NaOH, which can be treated with chlorine, while the hot and concentrated NaOH, which can be treated with chlorine. म्हणजे आपल्याला डायल्यूट अल्कली आणि कॉन्सन्ट्रेटेड अल्कली याची रिएक्शन क्लोरीन बरोबर करायची, अल्कलीची. ओके. आता याच्यामध्ये जर कसं आहे बघा जरा, जर कोल्ड अँड डायल्यूट आहे तर देर इज द मिक्सचर ऑफ सोडियम क्लोराइड अँड सोडियम हायपोक्लोराइट. याचं नाव मी इथं लिहितो, सोडियम हायपोक्लोराइट. लक्ष देताय का बघा. तुम्हाला माहिती आहे हायपोक्लोराइट म्हणजे काय, तर दॅट वन इज नथिंग बट द HOCl. धिस वन इज कॉल्ड ॲज हायपोक्लोरस ऍसिड. अगोदर शिकवून झालेला आहे, बरोबर. याच्यामधला H+ गेला आणि OCl- आला, तर याला म्हणायचं हायपोक्लोराइट आयन, OCl- ला. आणि याला जर तुम्ही Na जोडला तर याला तुम्ही काय म्हणणार, सोडियम हायपोक्लोराइट. नाव लक्षात आलं का बघा. म्हणजे when you can consider the cold and dilute alkali NaOH treated with chlorine, there is the formation of mixture of chloride and hypochlorite, NaCl plus NaOCl plus H2O. क्लिअर. आता रिॲक्शन आपली बॅलन्स नाहीये, बॅलन्स करायची, लक्षात घ्या. चुकलं चुकू देत, काही फरक पडत नाही. आपल्याला सोडियम 2 आहेत, आपण ट्वाईस NaOH करूया. लक्षात आलं का बघा. 2 सोडियम बाळांनो इथं झाले, ठीक आहे. हायड्रोजन 2 आहेत, H2 मधले हायड्रोजन 2 आहेत, काही प्रॉब्लेम नाही. ऑक्सिजन 2 आहेत, इथं एक ऑक्सिजन आणि इथं एक ऑक्सिजन, 2 झाले.
क्लोरीन फक्त आता व्यवस्थित बघूया, इकडं 2 आहे, 1 आणि 2 रिएक्शन लेख आपली बॅलन्सच झाली, कामच फिनिश झालं. म्हणजे ट्वाइस NaOH plus Cl2 gives NaCl plus NaOCl plus H2O. This one it is the action of cold and dilute alkali, that is the NaOH with chlorine. परत एकदा सांगतोय, जर कोल्ड अँड डायल्यूट आहे ना तर देर इज द फॉर्मेशन ऑफ NaCl प्लस NaOCl. हिकडचा हायड्रोजन आणि ऑक्सिजन वॉटर मॉलिक्यूल निघून जाईल. आयडिया क्लिअर बाळांनो? आता जरा थोडं लक्ष द्या, समजून चला. फॉर एक्झाम्पल हीच रिएक्शन मी इथं लिहितो, ट्वाइस NaOH ओके प्लस दॅट इज द क्लोरीन Cl2 which can be gives NaCl प्लस NaOCl प्लस H2O. तुम्ही म्हणाल सर तुमच्या पाठ झाले, होतं नाही असं नाही, पण भरपूर वेळा प्रॅक्टिस केल्यानंतर होतं. आमच्यापेक्षा तुमची पाठांतर क्षमता चांगल्या बाळांनो, फक्त व्यवस्थित जरा थोडासा अभ्यास करा. NaCl प्लस NaOCl प्लस H2O. रिएक्शन क्लिअर? आता हे झालं कोल्ड अँड डायल्यूटला. हॉट अँड कॉन्सन्ट्रेटेड अल्कली, व्हॉट इज द ऍक्शन ऑफ कॉन्सन्ट्रेटेड NaOH या हॉट अँड कॉन्सन्ट्रेटेड NaOH विथ क्लोरीन? एका मार्काला रिएक्शन येईल. 2 मार्काला आलं, एक्सप्लेन द रिएक्शन ऑफ क्लोरीन विथ हॉट अँड डायल्यूट, सॉरी कोल्ड अँड डायल्यूट अल्कली अँड हॉट अँड कॉन्सन्ट्रेटेड अल्कली. तर ते पण आपल्याला लिहिता आलं पाहिजे. इथपर्यंत आयडिया क्लिअर? आता ही रिएक्शन मला लिहायची, तर मी काय करणार जरा थोडंसं लक्षात घ्या. मी हे पुढचं डायरेक्ट नाही सांगत आहे तुम्हाला. मला ही जर रिएक्शन माहिती आहे कुठली, तर कोल्ड अँड डायल्यूटची. आता मला लिहायचे हॉट अँड कॉन्सन्ट्रेटेड, बरोबर? मी काय करणार माहिती आहे का, तर कोल्ड अँड डायल्यूटला का नाही मल्टिप्लाइड बाय 3 करतो. मी काय म्हणतो जरा थोडं लक्षात घ्या. मल्टिप्लाइड बाय 3 केलं तर मला इथं काय मिळेल, 6 NaOH प्लस थ्राईस Cl2. तुम्ही मला असं का करताय त्याचं रिझन देतो. प्लस थ्राईस NaCl प्लस थ्राईस NaOCl प्लस थ्राईस H2O. म्हणजे मी का नाही इथं कोल्ड आणि डायल्यूट होतं का नाही त्याला मल्टिप्लाइड बाय 3 केलं हॉट अँड कॉन्सन्ट्रेटेड साठी. आता गमत बघा, जरा थोडं लक्ष द्या. जर का हॉट अँड कॉन्सन्ट्रेटेड आहे ना तर हायपोक्लोराइट मिळत नाही. हायपोक्लोराइट कधी मिळतं, कोल्ड अँड डायल्यूटला. कोल्ड अँड डायल्यूटला हा फरक आहे. हॉट अँड कॉन्सन्ट्रेटेडला काय मिळतं, तर क्लोरेट मिळतं. दॅट वन इज नथिंग बट NaClO3. फॉर एक्झाम्पल आठवतंय का बघा, अँड दॅट वन इज द HClO3. परत एकदा बोलतो पाहिजे तर AClO हायपोक्लोरस, HClO2 क्लोरस, HClO3 क्लोरिक ऍसिड आणि HClO4 पर क्लोरिक ऍसिड. इथं तुम्हाला आठवतंय का बघा, हायपोक्लोराइट आयन तयार झाला, हा Cl O-, हा गेला क्लोराइट आयन Cl2O-, हा इथून गेला तर दॅट वन इज कॉल्ड एज द क्लोरेट आयन ClO3-, आणि हा जर गेला ClO4 तर इट इज कॉल्ड एज द पर क्लोरेट आयन. लक्षात आलं? म्हणजे ClO3 ला काय म्हणतो आपण, क्लोरेट. आता हा इथून गेला आणि Na आला तर त्याला काय म्हणायचं, सोडियम क्लोरेट. म्हणजे जर हॉट अँड कॉन्सन्ट्रेटेड आहे तर दॅट वन इज द NaClO3 is prepared form and that one is called as the सोडियम क्लोरेट. मग आता इथं आपण घेतलं मल्टिप्लाइड बाय 3 केलं, बघा लक्षात घ्या. आता गंमत बघूया, मी लिहिताना असं लिहितो NaOCl, आणखीन एकदा लिहितो NaOCl, आणखीन एकदा लिहितो NaOCl, बरोबर आहे. मला क्लोरेटचा फॉर्म्युला माहिती आहे HClO3, म्हणजे बघा लक्षात घ्या HClO3 लिहिताना मी असं लिहितो NaClO3 सोडियम क्लोरेट. म्हणजे एक सोडियम गेला, एक Cl गेला बघा, आणि इकडचे हे 3 ऑक्सिजन गेले. आलं का, NaClO3 सोडियम क्लोरेट. म्हणजे राहिलं काय रे, एक NaCl एक NaCl, 2 NaCl राहिले. ते 2 NaCl आपण इकडं टाकायचे. बघा मी काय म्हणतोय, जरा इथले इथं ऍडजस्ट करतोय. म्हणजे इथं झाले 5 NaCl, म्हणजे इथं तयार कोण झालं, NaClO3. आणि हे कसं होतं, तर हॉट अँड कॉन्सन्ट्रेटेड. संपलं का?
म्हणजे रिॲक्शन मी कशी बॅलन्स केली कळतंय का बघा बाळांनो, की हॉट अँड कॉन्सन्ट्रेटेडला मला बॅलन्सिंग करायचं आहे. अभ्यास करताना तो आणखीन तुम्हाला जर कुठली मेथड डेव्हलप करायची असेल तरी करा, काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्हाला सिंपल मेथड तुम्हाला लक्षात राहणं गरजेचं आहे. मेथड कोणती वापरताय त्याला काय घेणं देणं नाहीये. मी काय लक्षात घेतलं, कोल्ड अँड डायल्यूट अल्कली आहे ना, त्याला मल्टिप्लाइड बाय 3 केलं की मला काय मिळतं, हॉट अँड कॉन्सन्ट्रेटेड. पण इथं जे मला मिळालं थ्राईस NaOCl ते मला माहिती आहे हायपोक्लोराइड वर आहे ना, मग तिथं कसं मिळेल, इथं काय मिळतं, क्लोरेट. म्हणून आपण लिहिलं NaClO3 आणि ते जे 2 NaCl राहिले का नाही ते इकडे ऍड केले, म्हणजे तुम्हाला रिॲक्शन मिळाली 5 NaCl, त्यानंतर NaClO3 प्लस थ्राईस H2O आणि इकडं आलं 6 NaOH आणि इथं आलं थ्राईस Cl2. रिॲक्शन तुमची बॅलन्स आहे. बघा तुम्ही 6 Na हे 5 आणि 1 6 ऑक्सिजन, हे बघा हे 3 आणि हे 3 ऑक्सिजन, हायड्रोजन 6, हे बघा हे हायड्रोजन 6, क्लोरीन 6, 5 आणि 1 6. रिॲक्शन बॅलन्स आहे. कारण बॅलन्सिंग आहे ना हे खूप खूप मी परत परत बोलतोय महत्वाचं आहे. म्हणजे वेन यू कॅन कन्सिडर यार द रिॲक्शन ऑफ क्लोरीन विथ अल्कली, मग त्याच्यामध्ये 2 प्रकार, विथ कोल्ड अँड डायल्यूट अल्कली अँड सेकंड वन इज द हॉट अँड कॉन्सन्ट्रेटेड अल्कली. लक्षात राहील बाळांनो रिॲक्शन. ही रिॲक्शन जितकी महत्वाची आहे तितकीच ही सुद्धा रिॲक्शन महत्वाची आहे. रिॲक्शन विथ अल्कली लक्षात घ्या. ओके, नंबर नेक्स्ट वन, वेन यू कॅन कन्सिडर द क्लोरीन कॅन बी रिॲक्ट्स विथ अल्कली लाईक कॅल्शियम हायड्रॉक्साइड, दॅट वन इज नथिंग बट द CaOH ट्वाइस. असं आपण घेतलं, लक्षात घ्या. याची रिॲक्शन कोणाबरोबर करतोय आपण, तर क्लोरीन बरोबर करतोय. व्हॉट हॅपन, सी फर्स्ट वन, when you can consider the calcium hydroxide plus chlorine, at that time there is a formation of bleaching powder. तिथं काय तयार होतं, तर ब्लीचिंग पावडर तयार होते. लक्षात येतंय का बघा, which can be used for the bleaching action also. ओके, आता ब्लीचिंग पावडरचा फॉर्म्युला काय, तर काही पुस्तकांमध्ये तुम्हाला कदाचित असा मिळेल CaOCl2. लक्षात घ्या, काही पुस्तकांमध्ये तुम्हाला असा मिळेल CaOCl ट्वाइस आणि प्लस कॅल्शियम क्लोराइड. आता तुम्ही म्हणाल की ह्यातला बरोबर कोणता, CaOCl2 दॅट इज कॉल्ड द कॅल्शियम ऑक्सीक्लोराइड. आता इथं जर ह्या दोघांचं तुम्ही कॉम्बिनेशन केलं ना तर तुम्हाला काय मिळते, ब्लीचिंग पावडर मिळते. म्हणजे कॉम्बिनेशन या प्रकारे होणार आहे. सी फर्स्ट वन. आता जरा थोडं लक्षात येतंय का बघा, समजून चला मी कॅल्शियम हायड्रॉक्साइड घेतलं. ओके, कॅल्शियम हायड्रॉक्साइड घेतलं, त्याच्यामध्ये 1 क्लोरीन टाकला, आणखीन मी 1 कॅल्शियम हायड्रॉक्साइड घेतो, त्याच्यामध्ये आणखीन 1 क्लोरीन टाकतो, म्हणजे 2 कॅल्शियम हायड्रॉक्साइड आणि 2 Cl2 घेतले. लक्षात घ्या, हा Cl2 हा Cl2 आहे. आपण काय करूया जरा व्यवस्थित बघा, याच्यातला OH काढला आणि त्याच्या जागेवर Cl घेतला तर आपल्याला फॉर्म्युला मिळाला CaCl2. बरोबर. आता व्यवस्थित बघा, याच्यामधला H काढला, याच्यातला H काढला तर फॉर्म्युला मिळाला CaOCl दॅट इज द हायपोक्लोराइट आयन. हायपोक्लोराइट आयन OCl मायनस कॅल्शियम 2 प्लस, म्हणजे OCl मायनस 2 वेळा, कॅल्शियम 1 वेळा, कॅल्शियम हायपोक्लोराइड CaOCl2 त्याला म्हणायचं कॅल्शियम हायपोक्लोराइड, CaCl2 त्याला म्हणायचं कॅल्शियम क्लोराइड. ओके, आता बघा 1 H आणि हा OH H2O होईल, 1 H आणि हा OH H2O होईल, म्हणजे इथं ट्वाइस H2O तयार झालं, 2 कॅल्शियम हायड्रॉक्साइड 2 क्लोरीन. आली का रिॲक्शन तुमची बॅलन्स बघा. म्हणजे फेन 2 मोल्स ऑफ कॅल्शियम हायड्रॉक्साइड CaOH ट्वाइस, लिहिताना CaOH ट्वाइस असंच लिहायचं. लक्षात घ्या CaOH ट्वाइस, नाहीतर लिहिताना असा लिहाल CaOH ट्वाइस, रॉंग होऊन जाईल. लक्षात, हे चुकीचं आहे, हे कॅल्शियम हायड्रॉक्साइड आहे. When 2 moles of calcium hydroxide combines with 2 moles of chlorine, at that time there is the formation of calcium oxychloride, that is the calcium hypochlorite plus calcium chloride. लक्षात आलं. And this mixture it is called as the bleaching powder along with 2 moles of water and which can be used for the bleaching action. इथपर्यंत आयडिया क्लिअर बाळांनो. आणि मग आता आपल्याला समजून चला, फॉर एक्झाम्पल क्लोरीन कॅन बी युज्ड ॲज ब्लीचिंग एजंट. आपण सल्फर डायऑक्साइडच्या वेळेस बोललो तो आठवत असेल तर बघा, सल्फर डायऑक्साइड इट इज ऑल्सो युज्ड ॲज ब्लीचिंग एजंट, पण हा त्या मानानं कसा आहे, थोडासा सॉफ्ट आहे. सिल्क आणि वूल साठी SO2 वापरतात, पण पेपर इंडस्ट्रीज असेल,
वूडमध्ये असेल, पल्पमध्ये असेल, व्हेजिटेबल्स असतील, ऑर्गॅनिक मॅटर्स असतील, यांचं जर का तुम्हाला डिकलरायझेशन करायचं असेल म्हणजेच ब्लिचिंग करायचं असेल तर क्लोरीन वापरतात. लक्षात घ्या, क्लोरीन हा त्या मानानं हार्ड आहे. ओके, त्या मानानं SO2 सॉफ्ट आहे. म्हणून सिल्क आणि वूलची जी कपडे असतील म्हणजे आपण रेशमाची कपडे म्हणतो, लक्षात घ्या, तर त्याच्यामध्ये क्लोरीन हा ब्लिचिंग एजंट वापरत नाहीत, कारण त्या मटेरियलचं, सिल्क मटेरियल आणि वूल मटेरियलची सगळी वाट लागून जाईल. म्हणून आपल्याला क्लोरीन हा एकदम हार्ड मटेरियलसाठी वापरायचं. आलं लक्षात बाळांनो? मग ब्लिचिंग ऍक्शन या ब्लिचिंग प्रॉपर्टी ऑफ क्लोरीन इट कॅन बी कॅरीड आउट द क्लोरीन इन प्रेझेन्स ऑफ मॉइश्चर. In presence of moisture, that is nothing but the water, chlorine can be acts as the bleaching agent. मग जर क्लोरीन प्लस वॉटर घेतलं तर आता इथं काय होतं, तर पहिल्यांदा HCl, एक हायड्रोजन एक क्लोरीन, HCl, एक हायड्रोजन एक ऑक्सिजन आणि Cl, HOCl, that one is called as the hypochlorous acid. But hypochlorous acid, it is a very not stable one, undergoes again, that is the formation of HCl plus oxygen. हा HCl गेला ऑक्सिजन. म्हणजे तुम्ही ही रिएक्शन डायरेक्ट अशी लिहिली असती तरी चालली असती, Cl2 plus H2O which can be gives twice HCl plus nascent oxygen. Twice HCl plus nascent oxygen, and this nascent oxygen which can be used for bleaching action of that matter, and that one is nothing but the colored organic matter plus this nascent oxygen which can be formed the colorless organic matter, and that one is called as the bleaching property या bleaching action of chlorine. म्हणजे आपल्याला क्लोरीनचा एक यूज पण इथं सापडतोय बाळांनो. लक्षात येतंय का बघा. ओके, सो दीज आर द व्हेरी इम्पॉर्टंट रिएक्शन, दीज आर द 3 रिएक्शन्स. म्हणजे टोटल 7 रिएक्शन झाल्या. त्याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट रिएक्शन घ्यायची आहे, दॅट वन इज ऑल्सो इम्पॉर्टंट अँड इट इज नथिंग बट द ऑक्सिडायझिंग प्रॉपर्टी ऑफ क्लोरीन. ओके, नंबर नेक्स्ट रिएक्शन आता इथं आपण लिहूया नंबर 8 अँड दॅट वन इज नथिंग बट द ऑक्सिडायझिंग प्रॉपर्टी ऑफ क्लोरीन, या यू कॅन से क्लोरीन कॅन बी ऍक्ट्स ॲज ऑक्सिडायझिंग एजंट. ओके, मगाशीच आपण नंबर 1 रिएक्शन घेतली, when hydrogen sulfide reacts with chlorine, at that time there is the formation of hydrogen chloride plus sulfur, -2 converted to 0, undergoes oxidation, therefore chlorine can be acts as oxidizing agent. हे एक आपल्याला माहिती असलं पाहिजे. म्हणजे इथं काय झालं तर that one is nothing but the sulfide converted to sulfur. लक्षात आलं का बघा. मग H2S देऊ द्या, Na2S देऊ द्या, कुठलाही सोडियम सल्फाइड दिलं असतं तर इथं NaCl मिळालं असतं. ओके, आता नंबर नेक्स्ट रिएक्शन, व्हॉट हॅपन्स, सी फर्स्ट वन, when you can carried out the reaction between ferrous sulfate and chlorine. म्हणजे इथं SO4 Fe2+ मध्ये फेरस सल्फेट आणि क्लोरीनची रिएक्शन घेतली तर मात्र इथं लक्षात येतंय का बघा, दॅट वन इज नथिंग बट द फेरस आयन which can be converted to फेरिक आयन. म्हणजे हे आपल्याला माहिती पाहिजे. म्हणजे फेरस सल्फेटचं कन्व्हर्जन कशात आलं तर फेरिक सल्फेट मध्ये. फेरस सल्फेटचं कन्व्हर्जन फेरिक सल्फेट. फेरस सल्फेटचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, FeSO4 म्हणजे Fe2+ SO4 2-. पण फेरिक म्हटलं तर Fe3+ येतं बरोबर. म्हणजे इकडं लिहूया आपण Fe3+ आणि SO4 2-. तर फेरिक सल्फेटचा फॉर्म्युला येतो Fe2 आणि SO4 थ्राईस. म्हणजे इतर रिएक्शन घेताना FeSO4 + Cl2, लक्षात घ्या बाळांनो, आपल्याला फॉर्म्युला काय मिळणार किंवा प्रॉडक्ट काय मिळणार, Fe2 SO4 थ्राईस प्लस दिस क्लोरीन, यू कॅन से यार सल्फेटचं कन्व्हर्जन क्लिअर झालं इथं. आणि आपल्याला प्लस आता याच्यामध्ये बाय प्रॉडक्ट आपल्याला काय मिळणार, याचं काय झालं, ऑक्सिडेशन झालं, Fe2+ Fe3+ मध्ये झालं. ओके, मग FeSO4 आणि प्लस आपल्याला याच्यामध्ये काय मिळणार आहे तर when this reaction can be carried out in presence of water, H2O राहिलं माझ्याकडनं तर H2 आपल्याला इथं लिहिणं गरजेचं आहे. सॉरी, H2SO4 आहे, सॉरी. ओके, म्हणजे आपण ही रिएक्शन परत एकदा लिहूया बाळांनो. when you can consider here that is the FeSO4. माझ्या फक्त लक्षात तेवढंच राहिलं फेरसचं फेरिक म्हणून मी पटकन बोललो, पण माझ्याकडून हे विसरलं, तुम्ही विसरू नका. FeSO4 + H2SO4 + Cl2 gives, आता हे आपलं येणार आहे Fe2SO4 थ्राईस प्लस हायड्रोजन आणि क्लोरीन, इथं आपल्याला मिळणार
HCl. ओके, म्हणजे आपल्याला इथं रिॲक्शन लक्ष देते का बघा. आता बॅलन्स केली पाहिजे. 2 Fe म्हणजे इथं टॉईस, हे 2 SO4 आणि 1 SO4, 3 SO4 झाले. हायड्रोजन 2 आहेत म्हणजे इथं टॉईस, म्हणजे इथं काय झालं आपल्याला टॉईस HCl. रिॲक्शन आपली बॅलन्स झाली. म्हणजे when Fe2+ converted to Fe3+, oxidation of this ion can be carried out due to this chlorine. लक्षात घ्या. आणि म्हणून क्लोरीन कॅन बी ऍक्ट ॲज ऑक्सिडायझिंग एजंट. लक्ष देत आहे का बघा. ओके, आणखीन एक रिएक्शन आपल्याला त्यांनी दिलेलं आहे अँड दॅट वन इज नथिंग बट सोडियम सल्फाइड Na2SO3. इथं लिहितो Na2SO3 ला म्हणायचं सोडियम सल्फाइड. याचं फेरस सल्फेट, फेरिक सल्फेट झालंय तुम्हाला. ओके, आता याची जर रिॲक्शन तुम्ही Na2SO3 प्लस Cl2 ओके आणि प्लस वॉटर H2O घेतलं, लक्षात घ्या. ओके, प्लस वॉटर घेतलं तर आपल्याला काय मिळतं, तर धिस सल्फाइड ओके ओके सल्फाइड कन्वर्टेड टू सल्फेट. सल्फाइड कन्वर्टेड टू सल्फर, सल्फाइट कन्वर्टेड टू सल्फेट. सल्फाइट मधला जर सल्फर घेतला ना तर तो बाळानो आहे +4 मध्ये, लक्षात घ्या. सल्फेट घेतलं तर Na2SO4 हा आहे +6 मध्ये. Na2SO3 चं कन्व्हर्जन कशा झालं, Na2SO4 मध्ये. हायड्रोजन आणि क्लोरीन कंबाइन्स विथ इच अदर, देयर इज द फॉर्मेशन ऑफ HCl. लक्ष देत आहे का बघा. मग आता रिएक्शन आपल्याला बॅलन्स पाहिजे. C1/1, 2 सोडियम 2 सोडियम, 1 सल्फर 1 सल्फर, 3 आणि 1 4 झालं आणि टॉईस HCl इथं टॉईस येईल. म्हणजे सल्फाइड इन विच सल्फर हॅव्हिंग +4 ऑक्सिडेशन स्टेट कन्वर्टेड टू सल्फेट विच हॅव्हिंग +6 ऑक्सिडेशन स्टेट. सल्फर हॅव्हिंग +6 म्हणजेच थोडक्यात ऑक्सिडेशन ऑफ दिस सल्फर कॅन बी कॅरीड आउट ड्यू टू दिस क्लोरीन. कारण 0चा -1 झाला, तो स्वतःचं रिडक्शन करून घेतोय. 0चा -1 झाला, 0चा -1 झाला, लक्षात घ्या इथं. म्हणजे क्लोरीन इटसेल्फ अंडरगोज रिडक्शन and substance which itself undergoes reduction, it can be oxidizes another and that one can be carried out, yeah, that one can be acted as oxidizing agent. ओके, म्हणजे या प्रमाणे आपल्याला एक रिएक्शन माहिती पाहिजे. नंबर लास्ट वन आहे, आणखीन एक आपल्या सिलेबसला दिली ती पण आपण घेऊया. दॅट इज द आयोडीन I2 प्लस वॉटर प्लस क्लोरीन. आता आयोडीन आहे त्याचा चार्ज आहे 0 ऑक्सिडेशन स्टेट. इट कॅन बी कन्वर्टेड टू आयोडेट. That one is nothing but iodic acid. लक्ष देत आहे का बघा, HiO3 आणि प्लस आपल्याला मिळणार HCl. हायड्रोजन आणि क्लोरीन काय मिळतं आपल्याला, HCl. लक्षात आलं. आता इथं 2 क्लोरीन 2 हायड्रोजन म्हणजे इथं टॉईस HCl आपण लिहून टाकूया. पण हायड्रोजन बॅलन्स होणार नाहीत, इकडं पण आहे. थांबा, आता आपण एक काम करूया. HiO3 ऑक्सिजन 3 आहेत, इकडं थ्राईस करूया. म्हणजे काय झालं, ऑक्सिजन बॅलन्स झाले. I2 आहेत म्हणजे इथं टॉईस करूया. आता हे करताना आपल्याला टॉईस HiO3 आयोडीन बॅलन्स झाले, लक्षात येतंय का बघा. त्याच्यानंतर ऑक्सिजन पण 3 आपले बॅलन्स झाले, हायड्रोजन 6 झाले, इथं 2 म्हणजे इथं 4 लिहिलं पाहिजे, बरोबर. आणि क्लोरीन इकडं 4 झाले म्हणजे इथं टॉईस पाहिजे. म्हणजे I2 प्लस दॅट इज द थ्राईस H2O, बरोबर आहे का. रिएक्शन आपली बघा, प्लस टॉईस Cl2. थांबा, हायड्रोजन आपले इथं किती झाले, 4 आणि 2 6, 3 2 6 झाले. आयोडीन 2 झाले. ओके, त्याच्यानंतर ऑक्सिजन 3 झाले आणि 4 क्लोरीन झाले. रिएक्शन आपली बॅलन्स आहे. पुस्तकामध्ये जरा थोडीशी वेगळी दिली, ती पण आपण क्लिअर करूया. पुस्तकामध्ये देताना त्यांनी काय केलंय, जरा थोडंसं 1 मिनिट. आयोडीन I2 प्लस देताना दिलंय 6H2O प्लस 5Cl2 gives twice HiO3 plus 10 HCl. मग आपलं काय चुकतंय, जरा 2 मिनिटं बाळांनो. आयोडीन 2 आहेत, 2 आयोडीन, थ्राईस H2O 3 ऑक्सिजन झाले, हायड्रोजन 6, 4 आणि 2 6, क्लोरीन 4 पाहिजेत, 4 क्लोरीन झाले. ठीक आहे. आता इथं काय केले बघूया आपण, त्यांनी 2 आयोडीन 2 आयोडीन आहेत. ठीक आहे, 3 2 6. हा, आपलं काय चुकलं सांगतो, करेक्ट, माझंच चुकलं.
म्हटलं असं का होतं, हे 3 ऑक्सिजन नाही, 3 दुनी 6 पाहिजेत. सॉरी, बरोबर आहे, म्हणजे इथं 6 पाहिजे. करेक्ट, इथं 6 पाहिजे. ओके, बरोबर आहे. इथं 6H2O, हे 12 झाले. बरोबर, 12 झाले तर इकडं 2 गेले, म्हणजे इथं 10HCl. करेक्ट, म्हणजे चुकलं तर लक्षात आलं पाहिजे. आणि 10Cl म्हणजे इथं 5Cl2. तरी म्हटलं असं का होतंय, माझे 3 ऑक्सिजन मोजताना चुकत होते बघा. हा 2 मी पकडतच नव्हतो ऑक्सिजनला, त्यामुळे चुकलं. म्हणजे याप्रमाणे आपली रिएक्शन काय पाहिजे, बॅलन्स. मग इथं कन्व्हर्जन कोणाचं कोणाला झालं, तर दॅट आयोडीन कन्व्हर्टेड टू आयोडिक ऍसिड, म्हणजेच आयोडेट. आलं लक्षात. मग याच्यामधला आयोडीन घेतला तर 0, याच्यामधला आयोडीन घेतला तर +5. बरोबर आहे, म्हणजे इन्क्रीज इन ऑक्सिडेशन स्टेट, आयोडीन अंडरगोज ऑक्सिडेशन ड्यू टू दिस क्लोरीन. आणखीन एक सांगतो, बरं त्याला आठवलं, माझ्या ते लक्षात नाही आलं खरं. इथं जर का 5 न ऑक्सिडेशन स्टेट वाढवली ना, तर इथं 5Cl2 घ्या, म्हणजे ती बॅलन्स होऊन जाईल. करेक्ट, मग लक्षात घ्या. इथं 5Cl2 आलं तर हे 10HCl तुम्ही लगेच घेणार आहे. मग हे 10 आणि हे 2 12, म्हणजे तुमची रिएक्शन बॅलन्स होऊन जाईल. आलं लक्षात बाळांनो, माझ्याकडनं ते सांगताना राहून गेलं. आता नंबर नेक्स्ट वन, अँड दॅट वन इज नथिंग बट द युजेस ऑफ क्लोरीन. ओके, युजेस ऑफ क्लोरीन आपल्याला माहिती आहे. व्हेन यू कॅन कन्सिडर द क्लोरीन कॅन बी युज्ड ॲज ब्लिचिंग एजंट, क्लोरीन कॅन बी युज्ड ॲज ऑक्सिडायझिंग एजंट. लक्षात घ्या. परत आणखीन एक लक्षात घ्या, क्लोरीन कॅन बी युज्ड ॲज डिसइन्फेक्टंट ऑल्सो. युजेस ऑफ क्लोरीन आपल्याला खूप आहेत. ओके, त्याच्यानंतर नंबर नेक्स्ट आणि सगळ्यात महत्वाचा यूज आता लक्ष देतोय का बघा. व्हेन यू कॅन कन्सिडर द क्लोरीन इज अ पॉइझनस गॅस, जर का तो पॉइझनस आहे तर इट कॅन बी यूज फॉर द प्रिपरेशन ऑफ पॉइझनस गॅसेस. विच आर दॅट वन, नंबर फर्स्ट वन, अँड दॅट वन इज नथिंग बट द कार्बोनिल क्लोराइड, COCl2. दिस वन इट इज ऑल्सो कॉल्ड एज फॉस्जीन. लक्षात घ्या, इट इज कॉल्ड एज फॉस्जीन. हा O कॅपिटल काढायचा, काढताना COCl2 काढायचं नाही, हा कोबाल्ट झाला. कार्बन मोनॉक्साइड प्लस क्लोरीन घेतलं ना की तुम्हाला मिळतो फॉस्जीन. ती रिएक्शन अशी आहे, कार्बन मोनॉक्साइड प्लस क्लोरीन, देर इज द फॉर्मेशन ऑफ COCl2, दॅट इज कॉल्ड एज द कार्बोनिल ग्रुप, C+O, ऑर्गॅनिक मध्ये तुम्ही म्हणता. आणि कार्बोनिल क्लोराइड इट इज ऑल्सो कॉल्ड एज द फॉस्जीन. ओके, हा एक पॉइझनस गॅस आहे. आणखीन एक पॉइझनस गॅस आहे, अँड दॅट वन इज कॉल्ड एज द टियर गॅस. ओके, टियर गॅस. टियर गॅसचा फॉर्म्युला काय, CCl3NO2, म्हणजे ट्रायक्लोरो नायट्रोमिथेन असं म्हटलं तरी चालेल. CCl3NO2. लक्षात आलं. टियर गॅस, अश्रुधूर आपण म्हणतो, पोलीस वापरतात ते. आणखीन एक गॅस आहे, अँड दॅट वन इज नथिंग बट द मस्टार्ड गॅस. त्याचा फॉर्म्युला पुस्तकात दिलेला आहे, लक्षात घ्या. अँड दॅट वन इज नथिंग बट द Cl, परत CH2, CH2, आहे असं डबल लिहायचं, CH2, CH2Cl, आणि दोघांच्या मध्ये सल्फर जोडायचा, संपलं काम. म्हणजे इथं क्लोरीन हा पॉइझनस आहे, याला म्हणायचं मस्टार्ड गॅस. म्हणजे दीज आर द गॅसेस विच आर पॉइझनस इन नेचर फॉर द प्रिपरेशन ऑफ द पॉइझनस गॅसेस. म्हणजे थोडक्यात वॉर मध्ये पण वापरले जातात. लक्षात येतंय का बघा, त्याच्यासाठी हा क्लोरीनचा उपयोग आहे बाळांनो. आणखीन आपल्याला उपयोग दिलेले आहेत, दॅट इज द इन एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल लाईक गोल्ड अँड दॅट इज द प्लॅटिनम. हे थोडक्यात आपल्याला युजेस क्लिअर करून घ्या. म्हणजे इथं तुमचं दॅट इज द केमिकल प्रॉपर्टीज अँड युजेस ऑफ क्लोरीन हे आर्टिकल आपलं संपलं. ओके, थँक्यू व्हेरी मच.